जेवणाच्या ताटात जेव्हा काहीतरी कुरकुरीत आणि चमचमीत वाढलेलं असतं तेव्हा जेवणाची मजा दुप्पट होते। तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीचे सुरणाचे काप। वरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ अशी ही रेसिपी वरण भातासोबत किंवा स्टार्टर म्हणून अप्रतिम लागते। ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात मी एक खास टिप दिली आहे ज्यामुळे सुरण अजिबात खाजवणार नाही। आता त्यासाठी इथे मी पाव किलो सुरण घेतलेला आहे। हे सुरण आपल्याला या पद्धतीने असं कट करून घ्यायचं आहे। त्याची जी वरची साल आहे ना ती आपल्याला काढून घ्यायची आहे। आता सुरणाचे आपल्याला अशा पद्धतीने मध्यम आकाराचे हे असे काप करून घ्यायचे आहेत। आता तुमच्या घरात देखील सुरणाची भाजी खायला आवडत नसेल ना, तर या पद्धतीने हे सुरणाचे काप करून बघा। अतिशय कुरकुरीत होतात आणि अगदी झटपट देखील होतात आणि चवीला पण अप्रतिम लागतात। आता इथे आपण सर्व काप करून घेतलेले आहेत। आता ही सुरणाची कापं आपल्याला थोडा वेळ पाण्यामध्ये घालायची आहेत। आता एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे। पाण्याला उकळी आली की यामध्ये एक कोकम घालायचं आहे, थोडंसं मीठ घालायचं आणि आपण हे जी सुरणाची कापं केली होती ती या पाण्यामध्ये आपल्याला 1 मिनिटभर अशी उकळून घ्यायची आहे। आता कोकम घातल्यामुळे सुरण खाताना खाजवणार नाही, म्हणून नेहमी उकळत्या पाण्यात असा एक कोकम घालायचा आणि सुरणाचे काप देखील अगदी 1 मिनिटभर उकळून घ्यायचे आहेत। त्यामुळे तळताना तेल देखील आपल्याला खूप कमी लागते आणि ते नंतर कुरकुरीत देखील छान होतात। आता गॅस बंद करायचा आणि ही सुरणाची कापं आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहेत आणि थोड्या वेळ ही कापं आपल्याला थंड करायला ठेवायची आहेत। इथे बघा ही कापं आपण थोड्या वेळ थंड करायला ठेवूया। आता कोटिंगसाठी आपल्याला इथे 3 चमचा रवा घ्यायचा आहे, 3 चमचे तांदळाचं पीठ, मीठ घालायचं आहे चवीनुसार, हळद घालायची आहे आणि इथे मी 1 चमचा मालवणी मसाला घातला आहे। आता हे जे आहे ना ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामुळे सुरणाचे काप जे आहेत ना ते छान असे कुरकुरीत होतात। आता आपण फिश कुरकुरीत होण्यासाठी ज्या पद्धतीने रवा तांदळाचं मिश्रण बनवतो ना, अगदी त्याचप्रमाणे हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे, म्हणजे आपले सुरणाचे काप देखील छान असे कुरकुरीत होतील। आणि एक एक असे सुरणाचे काप घेऊन यामध्ये घोळवून घ्यायचे आहेत। आता अशाच पद्धतीने सगळी जी सुरणाची कापं आहेत ती एक एक करून अशी पिठामध्ये घोळवून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते अशा पद्धतीने काढून घ्यायचं। आता इथे मी सगळी कापं या पिठामध्ये घोळवून घेत आहे। इथे बघा आता सगळ्या कापांना कोटिंग करून झालेलं आहे। आता ही कापं आपण शॅलो फ्राय करायला घेऊया। त्यासाठी पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। तेल चांगलं असं गरम झालं की ही जी कापं आहे ना ती आपल्याला आता शॅलो फ्राय करून घ्यायची आहे। ते आता आपण सुरणाची ही जी कापं आहेत ती थोडीशी उकळून घेतल्यामुळे तेल देखील आपल्याला जास्त लागत नाही आणि ही जी कापं आहे ना ती आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायची आहे आणि अगदी 1 मिनिटभर ही फ्राय करायची आणि दुसऱ्या बाजूनी देखील 1 मिनिटभरच आपल्याला ही छान अशी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे। कापं फ्राय करताना गॅसची आच जी आहे ना ती आपल्याला लो टू मीडियमवरच ठेवायची, म्हणजे सुरणाची जी कापं आहेत ना ती आतपर्यंत छान अशी तळली जातात। इथे बघा आता सुरणाची कापं आपली फ्राय करून झालेली आहेत। ही कापं आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। खाली नेहमी असा एक टिश्यू पेपर घ्यायचा आणि त्यावरतीच ही फ्राय केलेली कापं आपल्याला काढून घ्यायची आहेत। आता इथे मी सर्व फ्राय केलेली कापं काढून घेते आणि दुसरी जी कापं आहेत ती याच पद्धतीने आता आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत। मला तर मंडळी वरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ असे हे सुरणाचे काप तुम्ही वरण भातासोबत खा किंवा स्टार्टर म्हणून खा, चवीला तर अप्रतिम लागतात। असे हे कुरकुरीत सुरणाचे काप नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये।